माझे आजोबा डोंगरावर गेलते आणि तिकडे त्यांना 2 वाघ दिसले, जी आत्ताही त्यांच्या समोर आहेत. आणि तिकडे जाण्यात गेलं त्यांना वाघ दिसले का? किती? 2. मंडळी सकाळचे 7 वाजलेत आणि गावाकडे हे असं सुंदर वातावरण किती छान दिसतंय. पक्ष्यांचा आवाज येतोय. शिव तर इतका मस्त खेळतो गावाला, दिवस पुरत नाही त्याला खेळण्यासाठी. तर काय तुम्हाला माहिती मी तुम्हाला काय सांगणार आहे. तर आता आम्हाला कॉल आला आहे आणि आता आम्हाला कळलं आहे की माझ्या आजोबांना माझे आजोबा डोंगरावर गेलते आणि तिकडे त्यांना 2 वाघ दिसले, जी आत्ताही त्यांच्या समोर आहेत. आणि आता माझे बाबा बाईक घेऊन तिकडे गेलेत आणि ती 2 वाघ गाईस मला तर खूप भीती वाटते आणि माझे आजोबा एकदम त्यांच्या समोर उभे आहेत. मला तर ऑलरेडी वाघाची खूप भीती वाटते. आणि माझे बाबा तर एकटे तिकडे गेलेत बाईकवर आणि माझे बाबा आणि आजोबा आता तिकडे एकटे असणार. मला माहिती मला बाबांनी सांगितलं पण नाही, मला आत्ता कळलं, आजीने मला सांगितलं आत्ता. तर बरं झालं नाही गेले मी. आता आपण विचारू आपल्या आजीला की काय कसं झालं. तर चला. कसं झालं गं? आजोबा कधी गेले? आजोबा कधी गेले फिरायला? आणि तिकडे जाण्यात गेलं त्यांना वाघ दिसले का? किती? 2. डोळे नाही पाहते काय पाहिजे काय दिले? आता हे ती वस्ती तुला दिसते ती डोळे नाही दिसती का काय? किती मोठे होते? किती जवळून बघितले काय? अरे इतकं फाकता इतकं ते मध्ये लिबे पाहत आले ना मी काय एवढं जवळून पाहिले तुम्ही? आता हेड रचायच्या मला म्हणलं 5 जवळ तिथंच ठाकरेच्या पोराला मी खालून हाका मारली वर गाडीतून वर आली मग तिघ 4 जण असल्यामुळे मग चिचू करून पिटवलं वर आणि मग तिथून पुढे हेड रचित आला. माईक मध्ये बोल, चल लवकर बोल. हा तुझा माईक आहे का? सबस्क्राईब करो चॅनल. आपको 1 मिनट, अगर आपको गाना पसंद आ रहा है तो लाइक. शिवच्या ह्या माईक वरती बोलण्याला नक्की 1 लाईक झालं पाहिजे. मंडळी आम्ही गेलो होतो माझ्या बहिणीकडे आणि आता आम्ही शिवच्या मावशी काकांना भेटून निघालोय.
ते पैसे द्या आणि परत या बरं का. हो हो परत या. बाय कर मावशीला आणि काकाला बाय कर. बाय बाय करा. मंडळी, आजचा दिवस थोडा थरारक होता, पण शेवट खूप छान झाला. रात्र झाली आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये डिनर करायला घेतला आहे. चला तर मग डिनर करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपल्या मराठी वाईब चॅनलला साथ द्या. चला तर मग भेटूया नवीन अनुभवासोबत, नवीन कॉन्टेंटसोबत. धन्यवाद.